थांबा थांबा, आता लगेचच भांडण होणार आहेत. चला पुढे सांगते. तर नमस्कार, मी प्रिया तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर काल होती गुरुपौर्णिमा, त्यासाठी अहोंनी सकाळ सकाळी देवपूजा करायला घेतली होती. अगदी प्रसन्न मनाने मग्न होऊन ते देवपूजा करत होते. त्यांचं लक्षच नव्हतं आजूबाजूला. मी त्यांना आवाज दिल्यानंतर ते एकदम दचकले आणि माझ्याकडे गोड असं क्यूट स्माईल करून पाहत होते. पुढे त्यांनी त्यांची देवपूजा कंटिन्यू केली आणि मी माझी कामावरून घेतली आणि नंतर येऊन पाहिलं तर असे काही सुंदर त्यांनी देव पूजले होते. दिवसभर पावसाचं वातावरण असं होतं की सारखा येत होता सारखा जात होता. मध्येच ऊन पडत होतं, मध्येच पाऊस येत होता आणि दुकानात जात असताना असं काही सुंदर वातावरण झालं होतं. गुरुपौर्णिमा होती म्हणून आम्ही रात्री गेलो होतो त्यांच्या गुरूंच्या घरी आणि गेल्या गेल्या बघा दोन्ही नंदा माझ्या कशा पाया पडतायत आणि आशीर्वाद घेत आहेत. गेल्या गेल्या लगेच अहोंनी सुद्धा त्यांच्या गुरूंच्या पाया पडून घेतलं, चांगला आशीर्वाद घेतला. मन भरलं नाही म्हणून पुन्हा एकदा पायावर डोकं ठेवलं आणि पुन्हा एकदा आशीर्वाद घेतला आणि खूप प्रेमाने ते दोघं एकमेकांशी गप्पा मारू लागले. ताईंनी लगेच मला शेव आणि चकली खायला दिली आणि नंतर काय खूप वेळा आमची मस्ती मजाक चालूच होतं. खूप वेळा आम्ही गप्पा मारल्या आणि पुन्हा ताईंनी आमच्या दोघांच्याही पाया पडले. मग यांनी दोन्ही मामांच्या पाया पडले, आजीच्या पाया पडले आणि गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचे आशीर्वाद घेतले. मग काय हे बहीण भाऊ थोडीच गप्पा बसणार आहेत. हसता हसता त्यांची कधी भांडणं चालू झाली कळालंच नाही. एकमेकांना कुत्र्या मांजरासारखं भांडत होते आणि सर्कसमध्ये कसे प्राणी एकमेकांना भांडतात मारतात तसंच या दोघांचं खूप वेळ चाललं होतं. आम्ही खूप वेळ जसं काही सर्कस पाहतोय असं या दोघांना हाणामानी करताना पाहत होतो. बरं, या दोघांची भांडणं सोडवायला मध्ये पडावं तरी कुणी, कारण की हे जेवढे दोघं एकमेकांशी भांडतात तेवढेच एकमेकांशी चांगले सुद्धा आहेत. एकमेकांना चिडवल्याशिवाय ह्यांचा दिवस जात नाही आणि यांची भांडणं सोडवायला कोण मध्ये जातच नाही. आणि असं खूप वेळ भांडण करून ताई दमल्या आणि शेवटी येऊन आमच्या दोघांची माफी मागितली आणि असा आमचा छान दिवस गेला. चला, माझे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला लाईक आणि फॉलो करा. तोपर्यंत बाय.